पडदे मोकळे करून द्या, लोकांना जागा नाही राहिली. ते पडदे लावून कुठं कार्यक्रम होत असो. आपलं मोकळ्या मैदानात काम राहत मग जागत नाही राहिली आतमध्ये. आपण विठाला बस साखळी लागली ना भंगाची, मग तुम्हाला स्वप्न मला स्वप्न. थोडं मागे नेतो, पुढं आणतो. ज्ञान गेलं बाबा, ज्ञान देव, देव ज्ञान, साखळी सोडायची नाही. आता कटेवर उभा असणारा आपली आई आहे, आपला बाप आहे, तो आपल्याला सगळं सांभाळतोय. आपण सगळी जण देवाची लेकर आहेत. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण देव का नाही? ताण द्या. रक्त नाही आहे का? देवाची लेकरं नाहीत का? आहे ना. मग आपण देव का नाही? उत्तर, आपण देव आहोत याचं आपल्याला ज्ञान नाही. बस. आता ज्ञान नाही म्हणून आपण देव नाही, कारण ज्ञान आलं की आपण देव. आता लागली साखळी, आता ह्याच मापात राहायचं शेवटपर्यंत. आता आपल्याला देव पाहायचा नाहीये, आपल्याला देव व्हायचंय. म्हणून ज्यांची कथा आहे ना, ते गायीची सेवा करून देव झाले. कारण कृष्णाने अवतार गायांसाठी घालवला आणि ह्या महात्म्याचं ह्या मातीला दर्शन झालं मंठ्याच्या. ही मातीच पवित्र झाली. हो, त्याचं उत्तर ऐका महाराज. सज्जनाचा पाय जरी जमिनीला लागला तरी ती जागा पवित्र होते. हा मंठ्याचा परिसर राधाकृष्ण महाराजांच्या पायाने पवित्र झाला. त्याला गाथा सांगतोय, मी नाही सांगत. संत चरण रस लागता, आणि त्यांच्या वाणीतून तुम्ही भागवत ऐकलं, ऐकणारे पवित्र झाले. हे कधी त्यांना कोणी उठायचं नाही, हे चालत नाही. बापाच पेंड आहे का? कोणी उठायचं पाखवाद वाजवायचा, कोणी उठायचं कीर्तन करायचं, बापाच पेंड आहे का? तुम्ही माना नाही तर नका मानू, ह्या गोष्टी प्रारब्धात लागतात. यावर तुमचं काय मत आहे? ही कथा करायची बुद्धी देणारा सुद्धा गोपाल कृष्ण आहे, म्हणून तुमच्याकडून ती झाली. आणि कृष्णाला ती करून घ्यायची म्हणजे याला प्रारब्ध लागतं. कोणी उठायचं पाखवाद वाजवायचं आणि कोणी उठायचं कीर्तन करायचं, बापाची पेंड नाही. बहुत बस घ्याय दिलं. ज्ञान देव साखळी सोडायची नाही. आता आपल्याला देव पाहायचाच नाही. आपल्याला देव व्हायचा आहे. आणि देव व्हायला नेमकं काय लागतं? ज्ञान. आपल्याकडे नेमकं काय नाही? ज्ञान. ज्ञान म्हणजे हे एम ए बी मे नाही, शाळेतलं सोडून द्या. ते एम ए फिर PhD DH LLB DEd BEd ज्युनियर के जी सिनियर के जी हायर के जी लोअर के जी MBA DEd आणि BEd आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि F1 S1 BTech डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेटन सेटन फार्मसी सिटी डिग्री डिप्लोमा MBA BA हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ लय तज्ञ. आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ. रोग गुप्तन गडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. 10 वर्षापूर्वी एका शरीराला एक डॉक्टर तपासित होता. आज प्रत्येक अवयवाला सेपरेट डॉक्टर आहे. अजून 10 वर्षाने उजव्या कानाचा डॉक्टर वरच्या मजल्यावर राहील, डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या मजल्यावर राहील आणि नागपुडीचा मधल्या मजल्यावर राहील. इतके डॉक्टर होते, इतके डॉक्टर होते. अरे बाबाओ, हा पोरगा पखवादातला तज्ञ आहे, हा माणूस गायनातला तज्ञ आहे, आपण सगळे तज्ञ आहे, पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. काही माणसं मारामारीत तज्ञ आहेत, काही माणसं गाव बिघडवायला तज्ञ आहेत, काही माणसं चांगल्या कार्यक्रमाचा भोंग्या करण्यात तज्ञ आहेत. तज्ञ ते
अरे बाबा, पण आमचा देव सर्वज्ञ आहे. कशावरून? 8व्या अध्यायातली शेवटची ओवी. हा सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळीचा कुलदिवा. तज्ञ विज्ञ नाही, MA सोडून द्या. रिटायर झाले, काही परमनंट झाले नाहीत. काहींचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही 40 वर्षे झाले तर रुपया पगार नाही, अख्खं गाव त्याला सर म्हणते. काही तर जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले. काही नाही 10 लाख भरले तर 1,500 घेतात. त्यात काय एवढं विशेष? हे MA सोडून द्या. तुम्ही तज्ञ आहेत, आमचा देव वंबल सर्वज्ञ. आणि आता आपल्याला गरज कशाची? ज्ञानाची. इथं आलो आपण आता. हे MA सोडून द्या. हे चाललंय, आंधळ दळीत आहे, कुत्र पीठ खाते. चला, ज्ञान येण्यासाठी काय लागतात? लय बारीक काय काम. जर तुम्हाला देव व्हायचं असेल तर तुम्हाला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान यायला काय लागतं? 3रा अध्याय. लय बारीक आहे का? तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. तुम्हाला देव व्हायचं असेल तर भजन करावं लागेल. तुमच्या तोंडातले सगळे शब्द खरे ठरतील, पण तुम्हाला वाचा सिद्धी प्राप्त करावी लागेल. तुम्हाला 3 प्रकारचं तप करावं लागेल. कायिक तप, वाचिक तप. मग कथेमध्ये 3ही तप आहे. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. देव सोडून देव भेटत नाही. आणि देव व्हायला 4 अटी आहेत ज्ञानी यायला. 1, तुम्ही शरीरा न पिडावे. याला त्रास द्यायचा नाही. याला भाकर लागली, भूक लागली, भाकर द्या. याला तहान लागली, पाणी द्या. याला उपाशी मारा आणि देव भेटवा. हा देव कोणता? नवरात्र केलं, बगर बिगर ओके, साबुदाणा ठणठणीत, केळा सफरचंदाला तोटा नाही. बरं, काही वागण्यात फरक नाही, काही वजनात घट नाही. बरं, 10 दिवसात 2-4 वेळा तरी पप्याच्या बाबाच्या पाया पडली नाही. मग तुला हा कुटाणा सांगितला कोणी? कोणी झालं तुम्हाला हे उपासन तापस करायला? तुम्ही शरीरा न पिळावे. आणि वाक्य नाही, 4 नियम सांगतो माऊलीचे. ते कागद आणि पेन काढून नंबर आणि ओव्या लिहून ठेवायच्या, घरी गेल्या उचकायच्या. तेही अध्यायात आहेत का? मी नंबर सगळं ओव्या सांगेन तुम्हाला अख्ख्या. शरीराला त्रास द्यायचा नाही. आपण म्हणून जग आहे. आपल्याला काय जगाचं घे नाही. बंगल्यामुळं आपण नाही, आपल्यामुळं बंगला आहे. आता समजा कीर्तन संपल्या मी मेलो, मरणार नाही. आज मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार का उठवायला येणार? जाळायला. आपण मेलो, कोणी जाळणारच ना. तुम्ही जगाची चिंता करू नका. प्रेम करते तुझ्या इतका गाढव तुझे. कोणी सांगितलं तुला तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? सांगा मला, तुमच्या बायको तुमच्यावर प्रेम करते, हा खरं आहे का भ्रम आहे? 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. राम राम राम. तर सीता घेऊन गेला राम. इतर राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला. तिनं बांबू काढला, बांबू, लांब बांबूनं भाकरी लोटायची. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत. आणि खिडकीतून डोकून पाहते. झोपला का? झोपला. झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा हलकट तिला म्हणतो इश्कही भ्रम आहे. कोण बायको? हा झगडायला बडा आहे. मूर्ख पोराच्या प्रेमात पडून काही पोरांनी बापाशी दुश्मन केल्यात. काही पोरींनी हलकट पोरांच्या नादी लागून बापाच्या इज्जतीचा कचरा केला. तुम्हाला कोणी सांगितलं तुमची प्रियशी तुमच्यावर प्रेम करते? पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं आणि प्रियशीला घेऊन घाटात बसलं वाठूर स्टेशनच्या पुढं. आणि येड्या बाबळी दोघं बसले. बाबळ इडी आणि ती पोरगी भंगार. आणि ती पोरगी त्याला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय. माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे. तिने घाटातच सोडून दिला. का माया विघ्ने ब्रह्मला खरे मानवी माझी खरे माया विघ्ने ब्रह्मला खरे
ज्ञानच देवे देवच ज्ञाने, ज्ञान व्हायला काय लागतं? ज्ञान व्हायला काय लागतं? पहिला मुद्दा याला जपा, याला जपा. हे सगळं मरू दे, जाऊ दे, काही ते आपल्यामुळं सगळे. याला जपा, याला अटॅक येऊ नये, याचं सीझर होऊ नये, याचं बायपास होऊ नये, याला लोखंडी सळई घालायची वेळ येऊ नये. खरं सांगू तुम्हाला, शरीर यमाच्या ताब्यात जावा, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. हा असा गेला तरी चालेल, पण याला कुणीतरी बाथरूमला न्यायचं, इतकं वाईट येणे जगू नये, याचा अपघात होऊ नये. काय मत आहे तुमचं? याला कोणत्याच अवयवाला लोखंडी सळई घालायची वेळ येऊ नये. नाही नाही. आणि अपघाताला 3च कारण आहेत. एक, दारू. 99% लोक सध्या दारू पितात. 99. फक्त थोडे आमच्यासारखे नालायक राहिले का आम्ही पेत नाही, नाही तर सरलाट लोक दारू पितात. सरलाट 18 ते 22 तर 100% त्यांचा विषय संपला, ते पेतातच. एवढेच आहेत. बरं, लाज नाही, वय नाही, उत्पन्न नाही, वाईट याचं वाटतं. 90 वर्षाचा म्हातारा रस्त्याच्या कडेला म्हशी बोलतोय, 70 वर्षाची आजीबाई शेळ्या चारते, आणि तिच्या देखत पोरं धाब्यावर गाडी लावून दारू पितात. आणि दारू पिऊन बाहेर आलं का मोटरसायकलवर चाललं का कुत्र्याला लाथ हाणायची, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढायचा, आम्हाला पाहिलं का खाकारा टाकायचा, मुळ्यादाचा कोंब दुखतो ना त्याचा. हसण्यावारी गोष्टी हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बापाने पोरांना खांदा दिलाय. दिलाय का नाही बोला? हे इंद्रिकडचं कीर्तन आहे, थोडं झोंबातं पण खरं आहे. 90% दारुडे इंद्रिकडला शिवाय देतात. 90%. का आम्ही किती दारू पिऊ, त्याच्या बापाचं काय जातं? माझ्या बापाचं काही जात नाही, तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. असा माणूस राहिला नाही का त्यानं मला घोडा लावला नाही. पण मी ठरवून टाकेले अख्ख्यांचे घोडे खायचे, पण खरंच बोलायचं. थोडं कानाला झोंबेल, पण जरा वयाचा विचार करा. 70 वर्षाच्या बापानं जर 24 वर्षाच्या पोराच्या तोंडात पाणी ओतायचं आहे तर त्या बापानं केलेलं पाप सांगा ना. सांगा. बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं, त्यानं बायकोच्या गळ्यातले दागोने मोडले. कापूस शेतायला गेलेली बाई दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नव्हतं, तिनं लोणचं भाकरीला चोळून मुलगा मोठा केला, आणि तिनं मुलाच्या अंत्यविधीला जायचंय. करा विचार. 70 वर्षाच्या म्हाताऱ्यानं थरथरणाऱ्या हातानं पोराच्या तोंडात पाणी ओतायचं. आग लागली प्रेताला, आग. 24 वर्षाच्या थरड्या बाण पोराच्या तो प्रेताची आग लागली, आणि 70 वर्षाच्या बापानं गुडघ्यात मुंडकं गुतून रडायला सुरुवात केली. हे चित्र आहेत का नाही बोला? अपघाताला एकमेव कारण दारू. 2, स्पीड, आणि 3, मोबाईल. या कथेत एक वाक्य सांगतो. मोटरसायकल चालवणाऱ्यांनी, मायकलवर मोटरसायकलवर चालवणाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवून गाडी चालवावी. तुमचं काय मत आहे? लय महत्वाचे असेल तर गाडी सायडी लावा, गप्पा हाना. तुम्ही काही लय VIP नाहीत. याला जपा मारा. काही लोकांना घेणं नाही मारा, काही घेणं नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्यान, मला मित्र आहे, सगळा भ्रमाचा खेळ आहे. यादी सांगा तुम्हाला एक. तक्षक 17व्या अध्यायात एक ओवी आहे. तक्षक नावाचं नाग आहे, तक्षक. आणि तक्षक नावाच्या नागाचा जर मणी काढला, मणी, आणि तो मणी जर सिंहाच्या नाकाच्या केसात ओवला, सिंहातल्या नाकाचा केस काढायचा, सिंहाच्या नाकातला, आणि त्या केसात तो मणी ओवायचा, आणि तो मणी गळ्यात घालायचा. 10 मिनिटात तुमचं घर सोन्यानं पैशानं भरतं. कामच करायचं नाही आयुष्यभर. प्रयोग कराय का हरकत? परत ऐका नीट. तक्षक नावाच्या नाकाच्या फण्यातला मणी काढायचा, आणि तो सिंहाच्या नाकातल्या केसात ओवायचा. 17व्या अध्यायातली ओवी तक्षकाचे, आणि पुढे ओव्या नीट ऐकायचा. आता उदाहरण ऐका. यदा कदाचित तुम्ही तक्षक नावाच्या नागाचा मणी काढाल, यदा कदाचित तुम्ही सिंहाच्या नाकातला केसही काढाल, पण कुणाचा तरी आशीर्वाद नसताना मोठे झालात, हे घडू शकत नाही. पुन्हा ऐका पुढचं.
यदा कदाचित सस्याला शिंग येतील, यदा कदाचित कासवाला केस येतील, यदा कदाचित बर्फाला आग लागेल, यदा कदाचित वांजेला मुलगा होईल, यदा कदाचित मृगजळाने तहान भागेल आणि यदा कदाचित आकाशावर पेरणी करता येईल, पण प्रारब्ध नसताना परमार्थ घडणार नाही. आणि प्रारब्धाला प्रयत्न असले तरच साधू भेटतो. कथा पाठ करून तुम्हाला भेटणार नाही. नाही नाही नाही, हे घडणारच नाही. काय माणसं म्हणते माझं वय 52 वर्ष झालं, मा हरिपाठ पाठ होईना, होऊच शकत नाही. तू जर कधी देवळाकडे बसलाच नाही नीट तर तू हरिपाठ व्हायचा काय संबंध राहिला. हा, गावांमध्ये हरिपाठ चालले तर वाटेव गर्दी मावत नाही ना, हरिपाठ सुरू झालं देवळात कोणी येत नाही. याला जपा. 7 महिने नाही झाले महाराज अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेल्या लोक विसरली. 6 महिन्यापूर्वी लता मंगेशकर सारखी गान सम्राज्ञी गेल्या लोक विसरली. अट्टल बिहारी सारखा राजकीय योद्धा गेला लोक विसरली. 2 महिन्यापूर्वी आयुष्यभर आरक्षणासाठी लढणारा विनायक मोठे सारखा माणूस गेला, लोक विसरली. उद्या दुपारी इंदुरीकर गेला, काय लोकांना गेलाय. लोक फक्त डिजिटल लावणार, भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार, चांगल्या चपला चोरणार. ना लोकांना काय घेणे, का विनोद आहे हा, काय घेणं नाही महाराज, काही घेणं नाही. 42 वर्षाच्या इतिहासात 8 पिढ्या परमार्थ केला, 8. आणि 8व्या पिढीला बोलाबाच्या घरामध्ये 3 मुलं जन्माला आली. सावजी, कानोबा, तुकोबा. सावकारकी होती, सावकारकी. बयात दुष्काळ पडला आणि सावकारकी गायब झाली. जी माणसं कर्ज काढायला दरवाजात उभी होत होती ती माणसं दुश्मन झाली. आणि जी माणसाने माझं गोदाम फुडून नेलं तीच माणसं माझी बोलायची बंद झाली. पहिली बायको दम्यानं गेली, दुसरी बायको केली, ती बाई श्रीमंत घराण्यातली होती. सावकारकी घरावर आली आणि घरातले भांडे गायब झाले. घरातले भांडे गायब झाले महाराज. आणि घरामध्ये माठ शिल्लक राहिला आणि तुकोबा राहायचं पोरग आजारी पडलं. आणि आजारी पडलेलं पोरग तुकोबा रायाकडे पाणी मागत होतं, पाणी. आणि आई साहेबांनी माठ डोक्यावर घेतला आणि पाणी आणायला गेलं. अर्धा माठ पाणी मिळालं आणि येताना तोल गेला महाराज. माठातलं पाणी खाली सांडून गेलं. बायको नवऱ्याच्या मांडीवर स्वतःचा मुलगा पाणी करता करता गेला. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं बाबा, नाही आलं देवा. माझी बायको गेली मी रडलो नाही, माझा मुलगा गेला मी रडलो नाही, माझी मुलगा गेला मी रडलो नाही, माझी बायको गेली मी रडलो नाही, मारलाय मला बाप्पाजीनं मारलाय मी रडलो नाही, रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टाकलाय मी रडलो नाही देवा. आणि माझ्या भावानं माझ्या उदारीच्या वया माझ्या वाट्याच्या काढून घेतल्या मी रडलो नाही देवा. मारलं मला, व्यापार केला मी रडलो नाही देवा. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा, पण आज डोळ्यात पाणी आलं देवा. कारण सांगू देवा, 42 वर्षाच्या इतिहासात रडलो नाही, आज रडलो का? 13 दिवस मी खडकावर बसून भाषण केलं आणि तुम्हाला मी 13 दिवस पाण्यात उभं केलं, एवढंच वाईट वाटलं देवा. बस मुखातून अभंग बाहेर पडला, श्री अनंता मधुसूदना मी तो अपराधाच्या राशी. आणि मग प्रार्थना सुरू केली, श्री अनंता अरे मी तवा अनाथ. आणि मग शेवटी खळखळा डोळ्यातले पाणी आलं आणि शब्द सांगून टाकला देवाला, देवा एकच इच्छा आहे माझी, एकच इच्छा आहे देवा माझी, मी ह्या लोकांना परत कधी दिसू नये, आता दिसू नये जना ऐसे खरी नारायण. हा तुकोबारायचा इतिहास आहे. आणि तुम्ही चंबड्याच्या लबाड लोकांच्या नादी लागून स्वतःला शाणे समजता, हे कसं घडेल? घडेल कसं? याला ज्ञानच यावं लागेल इथे आपण. आणि आपल्याकडे नियम का? ज्ञान. हा संसार करील कोणी हो? संसाराचं काय एवढं विशेष आहे? काय गाडी घेणं बंगला बांधणं म्हणजे काय पराक्रम आहे का? अहो एका पोराला बंगला केवढा बांधावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. एका पोराला 27 खोल्याचा बांगला बांधायची काय करत? काय तुला 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये? हा खलीचा पता नाही. महिला म्हटलं एका बाईला किती साड्या असतात? 24 धर चाल दर तासाला एक.
मग तुला कपाटभर साड्या घरात ठेवायची काय गरज? तू जगशील का एवढ्या साड्या बोल? नाही, तुला साड्या किती असावं एवढं तरी ज्ञान आहे का? काय चला असं एवढं सुंदर शरीर दिल्यावर बसलेली माणसं ध्यानात ठेवा, हे देवाने दिलेलं शरीर याला मटन, याला 90 फेऱ्यान लावली, हा खर्च नाहीये. नाही तर 2 पायजमे 1000 रुपयाला येतात आणि 730 रुपयाला 1 किलो मटन येते. एक माणूस धाब्यावर चांगला टाईट करायला 32 रुपये 35 पैसे लागतात. 22 रोट्या खाणारे सांडे 22. शिका जरा. हायवेच्या कडेला पंपावर कामाला आहे, हवा भरून देते, दारू पित नाही. पंक्चर काढून देते, दारू पित नाही. बंगल्याचं काम द्या काम, रातभर प्लावडता शिते, दारू पित नाही. आमची जमीन इकून बाहेर जेवायला आहे. तुम्ही बधीर होईल तुम्हाला माया पुढे बसलं का? खरंय मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. हे चाललं आपलं. एवढ येत आपली शिकाबाया त्यांचं. MP ची ट्रक जर रस्त्यात बंद पडली ना, ते साईडला गाडी लावून दगडाखाली दगडाची चूल करून भात शिजून खाते. आपली नवरा बायको दोघं नोकरी करतात. 6 चपात्या हायवेवरून आणती स्कूटीवर जाऊन, गॅस पिटीत नाही. 6 चपात्याने एक लाल बाटली आणते ती, आणि ती बाटली पिळी ती त्या चपातीवर. काय लाल गळत त्याच्यातून, काय ते सास का काय सुस का काय काय म्हणतो ते सास का सुस काय श्वास का काय आहे ते चपातीला चोळीत मुटकुळे करून कान फटाक खायची तरी अक्कल आहे का? मॅगी खाते मॅगी, आणि ती शिजवली ना लांब पांढरी गांडूळ तयार होते. गांडूळच गेलं बहिणींमध्ये. काय करणार, खायला नाही करणार. आणि मग म्हणायचं शुगर वाढली ना, अटॅक वाढला, पिढ्या संपल्या ना. हा विनोद आहे का बोला? खायला सरळ बसायला आणाले पोरं पटकान बैठे सावधान म्हणजे मांडे आवडतो का तू? त्याला काय माहिती सावधान? अरे कोणीतरी खरं बोला. 4थीला कोण आहे तुमच्यात? ते डायरेक्ट 4थीला गेलाय, 3 वर्ष शाळेत जाईल नाही. नाही ब नाही क नाही. आता ते डॉक्टर होईल. माणसं उभ्यानं मरतील ना. आणि आमच्यासारखे खरे बोला त्याला त्याच्या लगेच क्लिपा तयार करायच्या. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, ठोका आमच्या. हे मोबाईलमध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये कीर्तनं घेऊन जायची, हे न्यायला हरकत नाही, यांच्यासाठीच कीर्तन आहे. पण हे इतके दरिद्री लोक आहेत हे कॅमेऱ्यामध्ये कीर्तन नेताना. हे पूर्ण कीर्तन युट्यूबला नाही टाकत कधी. नाही, इकडलं एक वाक्य घ्यायचं, इकडलं एक वाक्य घ्यायचं आणि ठोकून द्यायचं आमच्या. TRP त्यांना, इज्जत आमची. तुम्हाला युट्यूबला कीर्तन टाकायचं ना, रामकृष्ण हरीपासून शेवटपर्यंत टाक, म्हणजे लोकांना वाक्याचा संदर्भ कळेल. तुम्हाला पेपरला बातमी द्यायची ना कीर्तनाची, रामकृष्ण हरीपासून कीर्तन लिहून काढ अख्खं 7-8 पानं आणि चालीन सगळं टाक. इकडला अर्ध वाक्य घ्यायचं, इकडला. जी माणसं समाजात चांगलं वागतात त्यांना यांनी डॅमेज करायचा धंदाच काढला. मला चौथीला गेलंय डायरेक्ट. बोललं कोणी बोललं? 10वीचं 12वीला गेलंय कोणी बोललं? इथं लाईट गेली का मोर्चे आहे, डिपे जळाले का मोर्चे आहे, हायवे तुंबला मोर्चे आहे, लाईट गेली मोर्चे आहे, गुरुजी शाळेत आला नाही मोर्चे आहे. सगळ्यात महाग दारू आहे. कधी मोर्चा निघला? दारूचे भाव उतरले पाहिजे. आलं कधी? येऊच शकत नाही, कारण दारू ही आत्ताच्या समाजाची नितांत गरज आहे. घ्या
माझी एक इच्छा आहे, तुम्हाला राधाकृष्णांच्या कथेत सांगतो. मी मेलो तरी तुम्ही सुधरा. आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होणार नाही. पण जाऊ द्या महाराज, मी मेल तुम्हाला आपली आठवणीला हा माणूस काय म्हणत होता. आता राग येतो लोक. मी 10 वर्षापूर्वी कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो, मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो, मजूर बागायतदाराची खरेदी घेईल घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो, मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा लागत. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, हुंडा बंद होईल. हे बऱ्या हुंडा बंद होईल. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो, बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा गेम खेळायचा नाही. बायको नाही. तुम्ही आता असेच दिवस काढायचे. असे कुणाचा तरी फोटो ठेवायचा. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचे तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. दागिने नाही काय. आणि मी 10 वर्ष हा विनोद आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, रक्ताचे नाते संपतील. संपले. अजून ऐका, 5 वर्षानं हायवेच्या कडेची लोक जमीन राहणार नाही. सगळे घर विभक्त होणार. 1 एकरवाल्याला 2 पोर आहे, 20-20 गुंठे येणार. 20 गुंठेवाल्याला 2 आहे, 10-10 गुंठे येणार. 10 गुंठेवाल्याला 2 आहेत, 5-5 गुंठे येणार. कोंबड्या डालणार कुठं? खरं आहे का खोटं आहे बोला? 2-5 वर्षांना नोकरी मिळणार नाही. जागा झाल्या कमी, माणसं झाली जास्त. 5 वर्षाने धंदा करणार नाही. 15 वर्षापूर्वी वाठूरपासून पुढं जायला आपल्याला काही माणसं शेलू फाट्यापर्यंत लगवीला भीती वाटत होती. आज 6 किलोमीटर मध्ये 9 धाबे, 6 बार आणि 11 पंप आणि 71 टपरे आहेत. जालन्यात जर चैन खुलली तर मंठ्यापो जागा नाही. शड्डीत होती पण जागा सापडत नाही. हो, धंदा नाही. 5 वर्षानं कथेत सांगून ठेवतो, एकच माणूस जगणार. एक भगवंतावर श्रद्धा ठेवणारा आणि कष्टाची लाज न धरणारा. आणि हे संपले आता, यांचा काही विचार नाही. हिला सरळ बसा पटकान, बेटे सावधान. शाळा सुरू झाली. तुम्हाला प्रयोग दाखवतो सगळ्यांना. किती संपलोय आपण. शाळा चालू झाली, क्लास चालू झाले. ऑनलाईन ऑफलाईन ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? तुम्ही आता कृष्ण कथेत भागवत कथेत बसले, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला पण तुम्हाला नाद लागलाय. कशाचा? मोबाईलचा. करेक्ट. आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकत. आता मोबाईल मुळे काय झालं? जोरात बोला. डोळे, कंबर, मेंदू, झोप गेली. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. चला, क्वार्टरला काय लागतं? पाणी. अजून चकना. करेक्ट. अजून शिव थम्सअप. शेंगदाणे. अजून ग्लास. वटाणे. अजून फुटाणे. अजून
हा थांबता पापड करेक्ट. अजून हे याला बोलू हा आपल्याला नाही कळालं काय काय करेक्ट. हा पैसे पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल घेतला. गेम सुरू झाला. 2-3 गेमचे नावं सांगा पटापटा. फ्री फायर, पबजी, ल्युडो, कॉलम्ब्युटी, कॅरम, रम्मी, जंगली रमी. आणि ह्या 2-3 महिन्यात ते काय आलं रे चप्पल फिरून वाकडं फिरायचं ते पुष्पा. आणि ते वाक्य काय रे ते झुके का नाही साला. आणि ती ऍक्शन कशी आहे ना उभा राह उभा राह उभा राह मी आहे उभा राहीन त्याला काय घे नाही उभा राह हा उभा राह मी आहे. अरे उठू दे त्याला उठू दे दाबण कसं आहे रे ते हाताने कर बरं. मला मला आता मरण यावं तुमच्या पोटी जन्माला लोक म्हणताय इंदुरीकर काही बोलतो फक्त पोरानं मी बोलतोय खरंय का खोटं आहे. आणि याला 2च माणसं जबाबदार तुमची आई आणि हे. आता ह्या पंधरवाड्यात ते नवीन आलेलं गाणं कोणतं रे चंद्रा गेलो करेक्ट. हा तू कितीला आहे रे तू तो लाल टी शर्ट वाला कितीला आहे तू 8वीला आहे का. बापाच्या बायको टिंब टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कुणाला म्हणतात नाही जमला का. चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 1 मध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहे नवीवाले. तो नियम कोणता त्या शास्त्रज्ञाचं नाव काय करेक्ट. न्यूटन फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन थर्ड लॉ. मग मी एक लॉ सांगतो तो कितवा आहे ओळखा. ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बाय डायरेक्शन अपोजिट इट इज कॉल्ड. ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बाय डायरेक्शन अपोजिट इट इज कॉल्ड. शेमीवाले करेक्ट. इट इज कॉल्ड न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. डावीवाले कोण आहे रे नाही त्यानं दाखला काढून घेतला तो नाही. दहावीला एक तू नाही दहावीला कोण आहे तुमच्यात तू एक 10वीला हा 10वीला आहे ना. तू सेमीला आहे का मराठी मीडियम 10वीला आहे तू. विठाल आहे विठाल. ज्ञान बस बस तिथंच बस खाली बस बस. नाही आपल्या भक्तांना कळ निघत नाही. तू कितीला आहे रे 12वी आर्ट. हा 4 आर्टचा आहे ते लगेच लक्षात येतं. 12वी आर्टला आहे तू. ज्ञानेश्वर महाराजांची सासरवाडी कुठली तुवाण ढोळायची पाळी. हा आता यांनी सांगितलं. हा आणि ते पोरानं ते सैराट मधलं गाणं कोणतं रे ते झिंगाट. आणि ती पोरगी कोण आहे रे ती आरची. आणि तो पोऱ्या तू कितीला आहे घड्याळाला काटे किती घाबरे किती रे 3 सेकंद काटा 7 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो. तू म्हणा आमच्या घड्याळाची काठीच सरकते. तुम्हाला जर माया थोडं मागं जायचं आपल्याला परत पुढे यायचंय. ज्ञानदेव व्हायचं याला जपा. इथं होतो आपण तुम्ही इथं आपण 32 मिनिटापूर्वी होतो. आणि तुम्हाला जर याला जपायचं असेल तर तुम्हाला देव भेटेल. इथं आपण होतो. पण देव होण्यासाठी माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं.
मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं डोकं खाजवलं तरच कीर्तन करेल. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर एक घरात म्हातारी मारावा. उत्तर आहे माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा. आणि माया नावाची म्हातारी मेलीन बोध नावाचा मुलगा झाला की तुम्ही ज्ञानदेव व्हाल. मग माया नावाची म्हातारी मारायचं औषध गुळगुळा वाजते टाळ, गुळगुळा वाजते टाळ, हला 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 टाळ, गुळगुळा वाजते टाळ, घन घना नादर टाळ, घन घना नादर टाळ, घन घना नादर टाळ, तुम्ही म्हणाल गपक्यात म्हातारी मेली. त्या म्हातारीचं नाव काय होतं? बास. आणि माया भजण्याला घाबरत असल्यामुळं म्हातारी मेली. त्या म्हातारी मेल्यामुळं आपल्याला मुलगा झाला आणि तो मुलगा बोध झाला. आणि माझं लग्न न होता निवृत्तीनाथाच्या कृपेनं मला 4 मुलं झाली. पहिला मुलगा ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, वेदशास्त्र देती वाही. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ. आणि जगातले जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथाचा सार हरिपाठ आहे. एक वाक्य सांगा. हरिपाठ ही साधना इतकी भयानक आहे, ज्याने हरिपाठाचं चिंतन केलं
त्यालाच ज्ञानेश्वरी कळते. आता हे आपल्याकडं काय झालं, हरिपाठाचा हे टाळकरी जे आपण सप्त्याला बोलवतो ना, यांनी म्युझिकल ड्रामा करून टाकला. म्हणजे यांनी त्याला चाडी लावायचा आणि नाचून हरिपाठ करायचा. चुकीचं आहे. हरिपाठ झाल्यावर तुम्ही 1.5 तास नाचा, पण हरिपाठ हा अशी साधना आहे. तुम्हाला उत्तर सांगा, परमार्थाचा पायाच हरिपाठ आहे. म्हणून एक वाक्य सांगतो तुम्हाला, एकही ग्रंथ पाठ करू नका, काय येणार नाही आपल्याला, पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. आणि हरिपाठाला प्रत्येक ठिकाणी तुकडे, ज्ञानेश्वरीला ओव्या आहेत, हरिपाठाला तसं नाहीये. जाग्यावर उत्तर आहे, जाग्यावर प्रश्न आहे. देवाची आहे मुभाक्षण, फायदा काय, तेने मुक्तिचारी, कशानं हरिमुखे म्हणा, फायदा काय, पुण्याची गणना केव्हा करी, आसोनी वेदशास्त्रुबारी, द्वारकेचा राणा, कौवेदी संवेदी जाण, शस्त्राचे कारण काय, 18 पुराणे, कसं घे मंथुनी, तैसे घे वायाव्यर्थ कथा. तुम्ही हरिपाठ चांगला करा. आणि म्हणून लोणीकर साहेब आहेत सगळे, अध्यक्ष विध्यक्ष सगळे, तुम्ही एक काम करा आमदार खासदार साहेबांनी, इथून पुढे जेव्हा अधिवेशन होतील तुमचे, संत साहित्य अभ्यासक्रमात घातलं पाहिजे असाच आग्रह धरला पाहिजे. असं प्रत्येक वर्गाला एक संत शिकवला गेला पाहिजे. इथून पुढे 2च गोष्टी आपल्याला वाचवायच्या आहेत, एक संप्रदाय आणि 2 धर्म. संकट माणसावर नाहीत, संकट धर्मावर आहेत. म्हणून आजच्या कथेत पहिलं वाक्य सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, पण एकमेकातले मतभेद विसरून धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका. कारण आता ती काळाची, गावातल्या सरपंचांनी सगळ्यांनी आता शाळा उघडल्यावर गुरुजीला विनंती केली पाहिजे, आणि शाळेच्या नोटीस बोर्डच्या फळ्यावर रोज हरिपाठातला एक आभार केला पाहिजे, आणि तो मुलांनी वहीत लिहून घेतला पाहिजे. इथून पुढे जर मुलांना अध्यात्म नसेल, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून थोडीशी गुन्हेगारी कंट्रोल आहे, नाही तर भयानक गुन्हे होतील, भयानक. काय म्हणणं आहे तुमचं? कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो महाराज, की ह्या मुलाचं वय कमी आहे आणि गुन्हा 16चा बलात्कार करतो, याचा अर्थ काय? 18ची पोरग 2-4 गाडी आडून खून करतात, याचं कारण काय? नामाशी विनमुख तो नर पापिया. हे खरं सांगू, ज्या घरामध्ये परमार्थाचा ओलावा आहे ती घरं सहसा वाया जात नाही. तुळशीला पाणी घालणं, मोठ्या माणसाच्या पायाला वाकणं, गायीची सेवा करणं, या गोष्टी काळाची. आणि आपण मेल्यावर ही पिढी देवळं ठुणार नाही. हे म्हणतील मोक्याच्या जागेवर देऊळे पाडून टाका, तिथं मॉल टाका. ह्यांना परमार्थाचा गंधही राहिला नाही, घरात नाही, गावात नाही, शाळेत नाही. आता ह्या बिचाऱ्याने एवढा मोठा कथा केली, ही केवळ जगासाठीच ना. त्यांना काय, त्यांनी त्यांच्या घरातही बसून कथा ऐकलीच असते ना. हां, पण एवढ्या लोकांना राधाकृष्ण महाराजांचं दर्शन झालं, हे केवढं भाग्य आहे. आणि म्हणून मला मुलगा झाला, हरिपाठ कीर्ती मुखी, पण तो हरिपाठ कसा करा?
नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिसी मानवा राहुरी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिसी मानवा राहुरी मंदिरी कधी उजेडात होते पुण्य उजेडात होते पुण्य अंधारात ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा उखडदार देवा आजच्या कार्यक्रमाचे यजराम सर्जेराव ऐरबा बोराडे, गजानन नारायणराव बोराडे. कार्यक्रमाच्या आपल्याला 2-3 महत्त्वाच्या गोष्टी एवढ्या कथित करायच्या आहे. महिला मंडळ अख्ख्या कीर्तनात मी तुम्हाला एक शब्द सुद्धा बोललो नाही. आता महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून बसणाऱ्या सगळ्या लोकांनी 2-3 गोष्टी माझ्या ऐकायच्या. सांगू?
सांगू एक महिलांसाठी सांगतोस सांगू पाया पडतो तुमच्या आज कथेपासून आजपासून या बोराडेंनी सगळ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक महिलांनी संकल्प करा तुमच्या घराभोवती जेवढी जागा असेल तेवढ्या जागेत तुळशी लावा. तुळशी लावा. तुम्ही घराभोवती जितक्या तुळशी लावाल तितकं ऑक्सिजन शुद्ध मिळेल आणि ऑक्सिजन शुद्ध मिळाला तरी शरीर निरोगी राहील. ऑक्सिजन अभावी लोक तरफडून मेली. ऑक्सिजन शुद्ध देणारी वनस्पती फक्त तुळस आहे. तुम्ही कुंडीत लावा. हा जो मंठ्याचा जो पट्टा आहे हा 10-15 वर्षात प्रदूषणाने ग्रासला जाईल. तुमच्याकडे हवा प्रदूषण राहील, ध्वनी प्रदूषण राहील, एअर पोल्युशन, सोईल पोल्युशन आणि या सगळ्या पोल्युशनमधून वाचायचं असेल तर घराभोवती तुळशी लावणे, रात्री दरवाजा उघडा ठेवणे, शुद्ध ऑक्सिजन घेणे आणि धावपळीच्या जगात 2 दिवस जास्त जगणे. याच्यावर तुमचं मत काय? ती काळाची. आता शेतकऱ्यांना एक सांगतो. सांगू मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढाकळात, रुपया मिळाला नाही. 7,000 होती सोयाबीन तेव्हा दिली नाही. भाव वाढल म्हणून 5.5 दिली. शेतकरी वर्गाला पाया पडतो. यावर्षी पूर्ण शेती तोट्यात आहे. एक. दुसरी गोष्ट शेतामध्ये 4 महिने पाणी असल्यामुळं पूर्ण शेती निझूर झालेली आहे. म्हणजे शेती जवळजवळ संपलेली आहे. तुम्ही शेतामध्ये एक 10 मिनटं बसून पहा, वास येतो जमिनीचा. का? जमिनीमध्ये एकही क्षार राहिला नाही. फॉस्फरस नाही, कार्बन नाही, नायट्रोजन नाही. शेतकरी वर्गाला पाया पडतो. आता तुमच्याकडं पाणी जरी असलं, तुम्ही जरी रब्बी उभी केली हरभरा गहू, तर जमिनीत त्या पिकाला उतरवण्या इतकी ताकदच राहिली नाही. म्हणून तुमच्या पाया पडतो. लग्नांचे खर्च कमी करा, वाढदिवसांचे खर्च कमी करा आणि शेती अशी बनवा का रब्बी तरी हातात आला पाहिजे. शेतीला सेंद्रिय खते वापरा. याच्यावर तुमचं काय? कारण शेतकरी वाचला तर जग वाचेल. लग्न साधे केले तरी मुले होतात. आणि पाया पडतो तुमच्या काही गोष्टी समाजाने स्वतःहून बंद केल्या पाहिजेत. लग्नातले सत्कार बंद करा आणि शाळेला 2-3 हजार रुपये देणगी द्या. शाळा डिजिटल बनवा. भागवत कथा सगळ्या शाळा डिजिटल झाल्या पाहिजे. टाळ्या वाजून कमरा बांधून माळा घालून लोक सुधारणार नाही. प्रत्येक शाळा आज डिजिटल पाहिजे. तुमचं काय मत आहे? प्रत्येक मुलगा लॅपटॉपवर बसला पाहिजे. इथून पुढचा कार्यक्रम अतिशय लग्नांमधले सत्कार बंद केले पाहिजे. शाळा डिजिटल केल्या पाहिजे. आणि प्रत्येक शेतकऱ्यानं उत्पन्नातला काही भाग गायीसाठी दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लग्नाने वनडे लग्न केलं पाहिजे. 9:30ला हळद, 9:30ला हळद, 10:30ला लग्न, 12 वाजता लोक घरी. हा 3-3 दिवस तमाशा बंद करा. बंद करा. काय कोणी नाव ठेवलं तर आपल्याला नाव ठेवणार काय लायकीचे आपल्याला माहिती. शेतकऱ्याला कोणी देत नाही. आज शेती उभी करायला पूर्ण नवं करायचं आहे. 100 रुपये डिझेल आहे. ट्रॅक्टरला 1200 रुपये तास आहे. DAP 1365ला आहे. युरिया 330ला आहे. जगणार नाही शेतकरी. मी स्वतः शेतकरी आहे. हे तुम्हाला पटतंय का मला सांगा. आणि शेतीला साईड बिझनेस काही नवीन आणायचं आणि बावळाटासारखं लोकांना आधी लागायचं. आता त्या लग्नपत्रिका बंद केल्या लोकांनी आणि ते बोर्ड आणलेत लग्नाची. ते डिजिटल. पैशाला ऊत आला तुमच्या, लावा. पण कार्यक्रम करणाऱ्यांनी बोर्ड कार्यक्रम झाल्यावर काढून टाकले पाहिजे लगेच. 1.5 महिना रस्त्याला बोर्ड ठेवायचे. धक्का लागला म्हणजे झाल्या मारामाऱ्या. कार्यक्रम ते संतवतं. पेटवा ठापऱ्या. धाबे चालून भाजी बंद. हे बंद केलं पाहिजे. डिजिटल लगेच काढून टाकले पाहिजे. काय मत आहे तुमचं? आणि आता लग्नाचे डिजिटल आणल्यात. लावा तुम्ही. माझं काही मत नाही. पैशाला उता आलाय तुमच्या. पण ते नवरा नवरीचे फोटो जरा नीट लावा. म्हणजे माणसाच्या अवलादीचे लावा.
आता इथं एकही फोटो नाही, पण विश्वाचे मालकांची मूर्ती आहेत. शोभून दिसतं का नाही? ते भंगार बोर्ड आणलेत लग्नाला, ते नवरा नवरीने एकमेकाला खेटायचं. कुठून आणले? आणि तो नवरदेव भंगरी. मग ती नवरी तिकडं झक मारायची, लांब उभी करायची ना, त्याच्या पुढं आणून उभी केली. हे फोटो नाही, त्यानं नवरीला मिठी मारायची. आता ती पळून, ती पहिली 2 याला पळून गेली ती. आता काय झाली? हे थांबलं पाहिजे. काय मध्ये तू मुलींचे फोटो तर इतके बिंडो खेळ, घागरा घालती घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती, आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे, तोंड जोडायची पाहिजे का नाही? काही आपलं बावळाटवाणी आणायचं नवीन. आता एक बावळाट, आता एक बावळाट पण आणलाय आपल्याकडं. हे बोर्ड तर कंट्रोल केलेच पाहिजे. त्याच्यावर नवरदेवाच्या आईचा फोटो लावा, वडिलांचा लावा, आपलं नाही म्हणणं नाही, पण जरा संस्कृती टिकेल अशी लावा. आता ते लग्नात तो बलून आणलाय, बलून कोणी झक मारली तो फुगा केलाय, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची. केवढा येडेपणा आहे बा. आणि ते डान्स करीत खाली येणार, कुठून? वरून स्टेजवर. आता तो नवरदेव म्हशी वाळणारा, अहो तो 10 मुसाळ्या घडी तो घातला बलून मध्ये. आता ती नवरी भंगार, तिला ब्युटी पार्लरला नेलं. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहेत त्याच्या. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. हा, मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे, हा भोवायला कलर देणे, हा कोपरा वाढवणे, इकडं कोपरा वाढवावा लागतो, आणि केसाला असा फुगा करून बट गालावर घेणे. आणि ती नवरी घातली बलून मध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू. कुठं कुठं? बलून मध्ये. आता ती नवरी नवरदेवाला खिटली. खिटली म्हणजे स्मॉल टच झाला. आपण स्मूथ टच म्हणू, स्मूथ टच. आणि चांगला टच कधी होईल नाही. याला टच व्हायचा, पण जर शिगवाऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेवा. नाही याला कुठं राहू दे, याला कुठं तरी थांबलंच. अरे आमचा संप्रदाय सत्य सांगतोय. मेला इंदुरीकर सांगू इंदुरीकर, मला आता ह्या दत्त जयंतीला 29 वर्ष पूर्ण होतील महाराज झाल्याला. आता 30व वर्ष लागण. माझ्याबरोबरचे निमे गेले, मी अजून तसाच आहे. नाही मेलो आम्ही, खरं सांगू लोकांना पटत नाही, पण ती काळाची. आणि टी व्हीतल्या सगळ्या जाहिराती खोट्या आहेत. लोक पाहत येतो. शेजारचे आलाम काका सोसायटी सोडून गेले का? हा, उठा मोती स्नानाची लगेच ते म्हाताडं दरवाजा उघडीत. आमची परंपरा नाही. याला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे. या बिचाऱ्या यजमानांनी, आमदार लोणीकर साहेब आहेत, सगळे आमचे नगरसेवक अध्यक्ष हे सगळे, ह्या मंडळीने भविष्यात थोडासा परमार्थाचा हिस्सा टिकवला पाहिजे. पिढी संपेल. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. आभार मानायला कोणी? ज्ञानेश्वर ऐका, महिला मंडळाने
पुरुष मंडळी जाईपर्यंत थोडं मंडपामध्ये थांबायचंय. कृपया सर्व महिला मंडळींना सूचना आहे, सर्व